श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. सदाचार व शिष्टाचार या वाचून जीवनयात्रा म्हणजे होकायंत्रा वाचून विमानाचा प्रवास. आता आपला जन्म झालेला आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत हा आपला जीवन प्रवास आहे, जीवनयात्रा आहे. परंतु त्यामध्ये लहानपणापासून ते बघा जोपर्यंत आपण जीवन जगत आहोत तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपले गुण, आपले अवगुण, आपल्याला मिळालेली शिकवण, आपल्यावर असणारे संस्कार, सदाचार, शिष्टाचार यांचं पालन बघा प्रत्यक्षात का महत्त्वाचं आहे. या वाचून जीवनयात्रा उत्तम आहे का? नाही. जर आपल्याला संस्कार उत्तमाचे मिळालेले आहेत, बरोबर की नाही, परंतु ते जर आपण आजमावले नाही, आई वडिलांनी उत्तमाचं आपल्याला सांगितलं परंतु त्याप्रमाणे नंतर आपण वागत गेलेलोच नाहीये, मग उपयोग काय? भूक लागलेली आहे, समोर दुकानं आहेत, हॉटेल आहेत, तिथे बघा वडापाव तळतायत, बरोबर की नाही, समोसा आहे, जिलेबी आहे, कचोरी आहे, सर्व दिसतोय, परंतु आज्ञेचं पालन केलं नाही म्हणजे काय? आई वडिलांनी सांगितलं होतं, त्या आज्ञेचं पालन केलं नाहीये. मग तसंच दुकानं आहेत परंतु पैसे नाही आहेत, मग आपली ती भूक भागेल का? नाही भागणार. मग आई वडिलांचे संस्कार असतील, परमेश्वराची शिकवण असेल, त्यामध्ये जर आपण राहिलो नाही तर आपली जीवनयात्रा चांगली होईल का? नाही होणार. मग होकायंत्रापासून विमानाचा प्रवास म्हणजे काय? आपण एखाद्या सोसायटीमध्ये राहत असतो, एखाद्या गावामध्ये राहत असतो, शहरामध्ये राहत असतो, बघा गावामध्ये राहत असतो, का भाग द्यावा लागला? प्रत्येक जणांचा स्वभाव हा सारखा नसतो. ज्याप्रमाणे प्रत्येकाची कर्म वेगळी असतात त्याचप्रमाणे प्रत्येकाचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळत असतो. एक बस असते आणि त्या बसमध्ये आपण सर्वांनी ठरवलेलं असतं की या बसमधून आपल्याला प्रवास करायचा आहे. आपण खूप नियोजन करत असतो की या बसमधून आपण 50-52 प्रवासी आपण सहजतेने प्रवास करू शकतो. परंतु प्रवास करत असताना सर्वांची मनं एकसारखी जुळत नसतात. कुठलाही प्रॉब्लेम असू दे, कुठलंही कारण असू दे, प्रत्येक जण प्रत्येकाचं मत मांडत असतो. कारण बघा ज्याप्रमाणे सदाचार आणि शिष्टाचार का भाग दिलेले. आता आपण प्रवासाला निघालेलो आहोत, सर्व तयारी केलेली आहे, परंतु प्रत्येकाला असं वाटत असतं की मला ही सीट मिळाली पाहिजे. परंतु आपण काय विचार करतो, नाही तुम्हाला तिथेच बसावं लागेल. मग त्यावरून झालं आपण जास्त पैसे आकारले, त्यांना वाटतं की कमी पैशात प्रवास झाला असता, यावरून झालं. काही वाद खाण्यावरून होतं. मग तिथे बघा आपण काय करत असतो, राग, मत्सर, क्रोध आणत असतो. मग तिथे सदाचार, शिष्टाचार बघा यांचं पालन होत नाही. आता समजून घेतलं पाहिजे ना, आपली जीवनयात्रा, आपला जीवन प्रवास हा उत्तमतेने आपल्याला करायचा. एखाद्या ठिकाणी जायचं म्हटलं की तो प्रवास हा उत्तमतेने कसा होईल? जर एखादा राग किंवा एखादा मत्सर बघा
जातानाच घरला बसमध्ये किंवा बघा निघतानाच तर संपूर्ण मूड ऑफ होतो. ती उत्तम प्रकारे आपली सफर होत नाहीये, तो प्रवास चांगला होत नाहीये. कारण तोच विचार घेऊन आपण 2-3 दिवसाचा जो आपला कार्यक्रम असेल बघा, त्या रागामध्ये क्रोधामध्येच त्या विचारांमध्येच जातो की नाही. मग का आपल्यामध्ये नम्रता असावी, का आपला स्वभाव हा उत्तमाचा असावा. दुसऱ्यांच्या स्वभावावरून आपण टीका करू शकतो, परंतु आपण आपला स्वभाव पाहायचा आहे. आता जीवनयात्रा म्हणजे होकायंत्रापासून विमानाचा प्रवास. आता होकायंत्र आणि विमान जर आपण पाहायला गेलो तर आपला देह, या देहामध्ये परमेश्वर आहे. तोपर्यंत आपला देह चालत आहे. ज्यावेळी आपल्या या देहातून परमेश्वर जेव्हा बाजूला होईल तेव्हा या देहाला किंमत नाहीये. मग आपला देह हा नम्रतापूर्वक, आदराने, स्वभाव उत्तम रीतीने कसं होईल, कशा रीतीने करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. आता जर विचार केला, एकाच घरामधले भाऊ बहिणी असतात. भाऊ समजून घेतो, बहीण मोठी असते, परंतु बहीण ऐकून घेत नाही. आपण काय विचार करणार, अरे यांच्या घरामध्ये 2 मुलं होती, परंतु मुलगा एक उत्तम प्रकारे समजून घेतोय, परंतु मुलगी समजून घेत नाही. आई वडिलांनी उत्तम प्रकारे शिकवण दिली ना, दोघांनाही समान दिली, परंतु आदराने, नम्रतापूर्वक मुलाने बोललेला आहे. मुलीने बघा उद्धटप्रमाणे शब्द वापरले आहेत. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. हा बोध आपल्याला घेण्यासारखा आहे, बरोबर की नाही. कारण कसं असतं, आपण एखाद्याला बोललं की तो शेवटच्या क्षणापर्यंत कानामध्ये ते शब्द ठेवत असतो, मनामध्ये ते शब्द शेवटपर्यंत ठेवत असतो. कारण बघा, एखाद्याने मारलं तर त्याचं वळ निघून जातात, परंतु बोललेला शब्द हा शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहतो. मग आपला जीवन प्रवास कसा आपल्याला उत्तम रीतीने करता येईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सदाचार व शिष्टाचार या 2 शब्दांमध्ये सदाचार म्हणजे सभ्य, नैतिक आणि चांगली वागणूक, आणि शिष्टाचार म्हणजे समाजात कसं वागायचं यासाठी असलेले सामाजिक नियम आणि पद्धती. आपली वर्तवणूक कशी आहे, आपण प्रामाणिकपणाने बोलतो की नाही. आता सत्यपणाने बोलणं, दुसऱ्याला मदत करणं ही सदाचाराची उदाहरणं आहेत. आपलं वैयक्तिक मूल्य आणि नैतिकतेवर आधारित असतं ना सर्व काही. मग आता समाजात कसं वागायचं त्यापेक्षा आपल्याला असलेली शिस्त, ज्याप्रमाणे बघा जेवण करताना किंवा बोलताना विशिष्ट पद्धती आपण पाळल्या पाहिजेत. इतरांशी आदराने वागणं आणि सामाजिक नियमांवर आणि रूढी परंपरेवर आधारित असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर आपलं वर्तवणूक, आपली वागणूक जर उत्तमाची नसेल ना, तर आपल्या जीवन प्रवासाला अर्थ उरणार नाहीये. आपला देह कितीही श्रीमंतीचा असू दे, जर असभ्य वर्तन करत असेल, त्याच्या स्वभावामध्ये बघा उत्तम रीतीने कार्य दिसत नसेल, मग शेवटी लोक त्याला बघा चांगलं बोलतील का, नाही बोलणार. आपण सुद्धा या समाजामध्ये राहत असतो, लोक सुद्धा आपल्याला पाहत असतात. मग त्याचप्रमाणे काही नियम असतात, काही पद्धती असतात, त्या सुद्धा आपण पाळल्या पाहिजेत की नाही. नक्कीच. कारण आपण जर चांगले वागलो तर आपली होणारी
पुढची पिढी उत्तम प्रकारे वागेल ना. मग खोटं न बोलणं, प्रामाणिकपणे असणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, सदाचार व शिष्टाचार या वाचून जीवनयात्रा म्हणजेच होकायंत्र वाचून विमानाचा प्रवास. जय जय रघुवीर समर्थ.